वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात लास्टचा पार्ट म्हणजे सर्वे चालू करणार आहोत. सर्वे हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. बेसिक सिव्हिलमधला सगळ्यात जर कोणता इम्पॉर्टंट पार्ट असेल तो आहे सर्वे. ठीक आहे, लेट अस स्टार्ट विथ द सर्वे. सर्वेला चालू करूयात आपण. सर्वे, ठीक आहे. हे सर्वे काय असतं? सर्वे काय असतं? काय असतं सर्वे? सर्वे म्हणजे थोडक्यात लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट. लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट. लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट याला म्हणायचं सर्वे. हे लिनियर म्हणजे काय, अँग्युलर म्हणजे काय? सपोज एक पॉइंट असेल, ठीक आहे. हा पॉइंट मला पृथ्वीच्या नकाशावर दाखवायचा आहे. हा पॉइंट कोणताही असेल, हे माझं घर असेल, याला तुम्ही भारत म्हणा, याला तुम्ही श्रीलंका म्हणा, कोणताही एक पॉइंट घ्या आपल्या जगाच्या नकाशावरनं, त्याला तुम्हाला लोकेट करायचं असेल. आता हे लोकेशन आपण जनरली कसं करतो, विथ रिस्पेक्ट टू अदर फिक्स पॉइंट. समजा इथे एक बिल्डिंग असेल. आता आता मी ना हे माझ्या घराचं एक्झाम्पल घेतो. देशाचं एक्झाम्पल घेतलं तर मला समुद्र रेफरन्स पॉईंट घ्यावं लागेल. आपण छोटं एक्झाम्पल बघू. रेफरन्स पॉईंट इथे एक बिल्डिंग आहे, ठीक आहे. सपोज एखादी बिल्डिंग माझ्या घराच्या जवळ आहे. या बिल्डिंगला मी कोणतं नाव देऊ? कोणतं पण नाव. बी बिल्डिंग म्हणू. बी बिल्डिंग, ठीक आहे. आता या बी बिल्डिंग पासून माझं घर हे स्ट्रेट इथून डिस्टन्स सांगितलं तर ते काहीतरी आहे 2 किलोमीटर अंतरावर, ठीक आहे. 2 किलोमीटरच्या अंतरावर हा पॉइंट म्हणजे माझं घर आहे. दुसरं, या बिल्डिंग पासून किती अँगलनी माझी बिल्डिंग आहे बघा. इथून हा अँगल, ठीक आहे. किती झाला हा अँगल? जर हे या बिल्डिंगच्या सेंटर पासून घेतलं तर हा 90 होईल. पण आपण सेंटर पासून नाही घेत. कसं असतं सांगू का? एकदा तुम्हाला जरा अजून क्लिअर सांगतो. हे बघा, नीट लक्षात ठेवा. आता आता ही एक बिल्डिंग आहे आणि हे माझं घर आहे. या बिल्डिंग, माझं घर जरा इथं दाखवतो म्हणजे अँगल दिसला पाहिजे ना. या बिल्डिंग पासून माझं घर आहे 2 किलोमीटर अंतरावर. या बिल्डिंग पासून, या बी बिल्डिंग पासून माझं घर आहे किती? 2 किलोमीटर अंतरावर. पण ऍट द सेम टाइम याचा अँगल काय आहे हा महत्वाचा आहे. सो थीटा म्हणजे अँग्युलर मेजरमेंट. अँग्युलर मेजरमेंट. आणि ही जी लेंथ दिसतीये, ही जी लेंथ आहे, तर या लेंथला म्हणायचं लिनियर मेजरमेंट. लिनियर मेजरमेंट. बर, कुठे होतो मग आपण इथे होतो की सर्वे म्हणजे काय? सर्वे म्हणजे टू डिनोट एनी पॉइंट विथ रिस्पेक्ट टू लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट. कोणताही पॉइंट त्याच्या लेंथ वाईज आणि थिटा वाईज जर तुम्ही दाखवला तर त्याला तुम्ही म्हणायचं त्या एरियाचा तुम्ही सर्वे केला, ठीक आहे. सगळ्यात सोपी डेफिनेशन ही तुम्हाला सांगितली मी. ओके, हे झालं सर्वे. आता सर्वे बद्दल तुम्हाला जरा अजून माहिती द्यायची आहे मला. सर्वे कळालं. आता या सर्वे मध्ये ना 2 प्रकार असतात बरं का. सर्वे मध्ये 2 प्रकार असतात. एक प्लेन सर्वे, प्लेन सर्वे, आणि दुसरं असतं जिओडेटिक सर्वे. जिओडेटिक सर्वे. काय म्हणलं मी? सर्वे मध्ये 2 टाईप आहेत, एक प्लेन सर्वे, एक जिओडेटिक सर्वे. जो सर्वे हा लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर या एरियासाठी केला जातो. आकडे लक्षात ठेवा बरं, महत्वाचे आहेत. जो सर्वे हा लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर एरियासाठी केला जातो त्याला म्हणायचं प्लेन सर्वे. आणि जो सर्वे ग्रेटर दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर या एरियासाठी केला जातो त्याला म्हणायचं जिओडेटिक सर्वे. याच्या नावातच काय दिसतंय रे तुम्हाला? याच्या नावात प्लेन आहे, याच्या नावात जिओडेटिक आहे. म्हणजे याच्यामध्ये अर्थ सरफेस हे स्ट्रेट कन्सिडर केलं जातं. स्ट्रेट अर्थ सरफेस कन्सिडर केलं जातं. याच्यामध्ये अर्थ सरफेस जो आहे ना तो कर्ड कन्सिडर केला जातो. कर्ड कन्सिडर केला जातो. थोडक्यात जिथे छोटासा सर्वे असेल, लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर पर्यंतचा सर्वे असेल, छोटासा सर्वे असेल तर त्याच्यासाठी आपण प्लेन सर्वे वापरतो. आणि जिथे कुठे खूप जास्त मोठा सर्वे असेल अशा ठिकाणी आपण जिओडेटिक सर्वे वापरतो. आता याच्यातले एक्झाम मध्ये येणारे पॉइंट हे आहेत बरं का. हे कर्ड, हे पॉइंट तुम्हाला विचारतात. इन अ जिओडेटिक सर्वे द अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड ॲज अ प्लेन, कर्ड
कर्व्ड अँड प्लेन, नन ऑफ द अबव. ओके, द आन्सर इज कर्व्ड. ठीक आहे. आता मी तुम्हाला ना तुमच्या माहितीसाठी डोक्यात फिक्स राहावं याच्यासाठी ना दोघांमधला डिफरन्स लिहून देतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लेन सर्वे अँड जिओडेटिक सर्वे? हा आपण आता डिफरन्स बघणार आहोत. जे आपण सर्वे बघितलं त्याचे दोन टाईप बघितले. या दोन टाईप मधला जो आपला डिफरन्स आहे तो आपल्याला आता बघायचा आहे. सगळ्यात पहिले पॅरामीटर लिहू काय ते पॅरामीटर. ठीक आहे. हा पॅरामीटरचा हा पॉइंट, इथे प्लेन सर्वे आणि इथे जिओडेटिक सर्वे. प्लेन सर्वे आणि इथे येईल जिओडेटिक सर्वे. ठीक आहे. चला, आता आपल्याला प्रत्येक पॉइंट बघायचे आहेत की पॅरामीटर कोणते कोणते आपण क्लासिफिकेशनसाठी वापरतो ते आपल्याला पॉइंट बघायचे. पॉइंट बघू आपण कोणते कोणते आहेत. हा, पहिले मला पॉइंट बघायचे ते. एकच मिनिट. सगळ्यात पहिलं पॅरामीटर आहे एरिया. प्लेन टेबल सर्वे और प्लेन सर्वे कितीपर्यंत वापरतो आपण? लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर साठी. जिओडेटिक सर्वे ग्रेटर दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर साठी. सो डिपेंडिंग ऑन द पॅरामीटर दॅट इज एरिया, हे असा डिफरन्स आहे. ओके, दुसरं पॅरामीटर कर्वेचर ऑफ अर्थ. सांगा, आत्ताच सांगितलं बरं का, आता मी पुन्हा नाही सांगणार. प्लेन टेबल मध्ये कसं कन्सिडर केलं जातं? प्लेन ऑर स्ट्रेट कन्सिडर कोणामध्ये केलं जातं? प्लेन सर्वे मध्ये. काय प्लेन किंवा स्ट्रेट कन्सिडर केलं जातं? कर्वेचर ऑफ अर्थ in case of plane survey is considered as a plane or straight. In case of geodetical survey, curvature of earth is considered as a curved. ठीक है, considered as a curved. Next, accuracy. आता ऍक्च्युअल मध्ये आपली पृथ्वी गोल आहे का स्ट्रेट आहे रे? आपली पृथ्वी गोल आहे. ठीक आहे. सो ॲक्युरसी ही याच्यामध्ये जास्त असणार, कारण तुम्ही ॲक्च्युअल सरफेस ऑफ अर्थ कन्सिडर केला आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल सरफेस ऑफ अर्थ कन्सिडर केला आहे दॅट इज कर्व्ड, त्याला आपण मोर ॲक्युरेट म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये स्ट्रेट म्हणून ॲज्युम केलंय तुम्ही अर्थ सरफेस, त्याला आपण लेस ॲक्युरेट म्हणतो. ओके, नेक्स्ट, कन्सिडरेशन ऑफ अँगल. अँगल कशामध्ये कन्सिडर करतात? प्लेन सर्वे मध्ये अँगल कन्सिडर करतात की अर्थ जिओडेटिकल मध्ये? प्लेन सर्वे मध्ये नाही कन्सिडर करत, नो कन्सिडरेशन. आणि इथे यस, हिअर वी कन्सिडर द अँगल, म्हणजे कर्व्ड आहे हे आपण कन्सिडर करतो. यूज काय याचा? यूज सांगा. This plane survey is used for the small survey. जिथे कुठे लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअरचा आपल्याला सर्वे करायचा आहे तिथे आपण प्लेन सर्वे यूज करतो. जिथे कुठे लार्ज सर्वे करायचा आहे तिथे आपल्याला जिओडेटिक सर्वे करावाच लागतो. ठीक आहे. आणि डायरेक्शन ऑफ प्लम लाईन, 6वा पॉइंट आहे. डायरेक्शन ऑफ प्लम लाईन. आता मला सांगा, प्लम म्हणजे काय असतं? प्लम म्हणजे काय असतो? हे बघा, मी साईटवर होतो ना, तिथे त्याला काय म्हणायचे बरं? तो आपला भोवरा असतो ना, भोवरा. त्या भोवऱ्याच्या वर जर दोरी बांधली त्याला म्हणायचं प्लम. आता ज्या सर्वेमध्ये तुमचा अर्थ सरफेस हा स्ट्रेट कन्सिडर केला जातो, तर त्याच्यावर जर मी प्लम बॉब ठेवला, म्हणजे तो असा भोवरा असा उभा ठेवला, तर हा भोवरा या सरफेसला कसा असतो? पॅरलल असतो. ठीक आहे ना. आणि जर तुमचं सरफेस तुम्ही कर्व्ड कन्सिडर केला, कर्व्ड अर्थ सरफेस कन्सिडर केला, आणि त्याच्यावर जर तुम्ही प्लम बॉब ठेवला, तर हा पॅरलल होईल का सगळ्या सरफेसला? नाही. सो डायरेक्शन ऑफ प्लम लाईन इज कन्सिडर्ड पॅरेलल in plane survey. Direction of plumb line is considered parallel
in plane survey and it is not considered parallel in कशात जिओडेटिक सर्वे. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे बरं का, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि हा एरियाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याच्यावर क्वेश्चन येतात. सो दीज आर द 6 पॉइंट फ्रॉम विच वी कॅन डिफरन्शिएट प्लेन सर्वे फ्रॉम द जिओडेटिक सर्वे. पहिला सिंपल एरियाचा पॉइंट आहे, लेस दॅन 250 असेल किलोमीटर स्क्वेअर तर तो झाला स्मॉल सर्वे झाला म्हणजेच प्लेन सर्वे, आणि जर मोठा असेल 250 जिओडेटिक सर्वे. बाकीचं हे तर तुम्हाला माहितीच असेल. लाईन आपण प्लेन स्ट्रेट कन्सिडर करतो, याच्यात कट ॲक्युरेसी वगैरे 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 हे बघून घ्या आता. ओके ना, काही प्रॉब्लेम नाही, सोपं आहे त्याच्यामुळे पुन्हा रिपीट नाही करत आहे. ओके, चलो 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 करू बरं. अब स्क्रीनशॉट मारून घ्या बरं, स्क्रीनशॉट मारून घ्या बरं पटकन पटकन पटकन. ठीक आहे, चला मारला स्क्रीनशॉट. चलो आता याच्यानंतर एक पार्ट येतो, तो प्रिन्सिपल्स ऑफ सर्वे म्हणून. काय येतो? प्रिन्सिपल्स ऑफ सर्वे. काय येतो पार्ट? प्रिन्सिपल्स ऑफ सर्वे. चला बघून घेऊ आपण तो पार्ट काय आहे. नेक्स्ट पार्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ सर्वे. प्रिन्सिपल्स ऑफ सर्वे. देर आर 2 प्रिन्सिपल्स ऑफ सर्वे. 2 प्रिन्सिपल्स ऑफ सर्वे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं सर्वेचं प्रिन्सिपल आहे वर्क फ्रॉम वोल टू पार्ट. ठीक आहे. आणि दुसरं लोकेट एनी पॉइंट विथ रिस्पेक्ट टू at least 2 reference point. चला याच्यामधलं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट बरं का, एकदम भारी, खूप जास्त इम्पॉर्टंट हे आहे बरं का. हे परीक्षेमध्ये उलटे पालटे प्रश्न विचारतात. द बेसिक प्रिन्सिपल ऑफ सर्वे इज, पहिलं ऑप्शन असतं वर्क फ्रॉम वोल टू पार्ट, दुसरं ऑप्शन असतं पार्ट टू वोल, तिसरं ऑप्शन असतं बोथ ए अँड बी, आणि चौथं ऑप्शन असतं नन ऑफ द अबाव. सगळ्या मुलांची चुकी अशी होती, म्हणजे मॅक्सिमम, सगळे नाही, काही काही हुशार असतात तुमच्यासारखे, तर ते करून टाकतात मस्तपैकी वर्क फ्रॉम पार्ट टू वोल. नाही, बेसिक प्रिन्सिपल ऑफ सर्वे इज वर्क फ्रॉम वोल टू पार्ट. आता हे काय आहे, हे खालचं काय आहे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बरं का, टेन्शन नाही लेने का. चला एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल काय आहे, वर्क फ्रॉम वोल टू पार्ट. याचा मिनिंग काय आहे? याचा मिनिंग असा आहे की वर्क फ्रॉम वोल टू पार्ट म्हणजे एखाद्या एरियाचा तुम्हाला सर्वे करायचा आहे. एखादा एरिया म्हणजे सपोज हा एरिया आहे, ठीक आहे, या एरियाचा तुम्हाला सर्वे करायचा आहे. तर तुम्ही सर्वे करायच्या वेळेस सगळ्यात पहिले काय करणार, याची जी बाउंड्री लाईन आहे ना, बाउंड्री लाईन, ही जी बाउंड्री लाईन आहे ना एरियाची बाउंड्री लाईन, ही खूप 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 जास्त ॲक्युरसीनी करणार. खूप जास्त ॲक्युरसीनी तुम्ही याची बाउंड्री लाईन मार्क करणार. काय बोललो मी, एखाद्या एरियाचा जर सर्वे तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, बाबा जो एरिया आहे ना त्याच्यातला 1 इंच सुद्धा दुसऱ्याचा, त्या माणसाला किंवा त्या माणसाचा दुसऱ्या ह्याला नाही जाऊ द्यायचं आपल्याला. कारण तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या जमिनीला, छोट्या छोट्या स्क्वेअर मीटरला रेट कसे असतात. मुंबईचा स्क्वेअर मीटरचा रेट बघा, पुण्याचा स्क्वेअर मीटरचा रेट बघा, तुमच्या गावाचा बघा, सगळीकडचा बघा. मुंबईमधला जूहू सारखा एरिया, अशा ठिकाणी तुम्हाला वाटतं का रे एक स्क्वेअर मीटर सुद्धा जागा कुणी एक्स्ट्राची त्याला देत असेल किंवा त्याची आपल्याला ठेवत असेल? नाही, कारण तिथं रेटच तसे आहेत की आपल्याला इतकं प्रिसिजन, म्हणजे इतकी ॲक्युरेसी मेंटेन करावी लागते की आपण असा एरिया इकडं तिकडं देऊच नाही शकत. तेच इथं सांगतोय तुम्हाला मी.
आपला बेसिक प्रिन्सिपल असतं सर्वेचं की तुम्हाला एखाद्या ठिकाणी सर्वे करायचा आहे तर त्याचं तुम्हाला इतकी जास्त ॲक्युरसी मेंटेन करावी लागते कधी तुम्हाला त्याची बाउंड्री लाईन कॅल्क्युलेट करायच्या वेळेस. सो बाउंड्री लाईन ही खूप खूप जास्त ॲक्युरसीनी काय म्हणतात मार्क करतात. आणि नंतर मग याच्यातला सपोज हे माझ्या अपार्टमेंटचा एरिया आहे. आता मी सांगतो, आपण आता छोट्या भागावर येऊ. हा माझ्या अपार्टमेंटचा एरिया आहे. आता या अपार्टमेंटमध्ये त्या बिल्डरला ए बिल्डिंग इथे बांधायची, बी इथे बांधायची, सी इथे बांधायची, डी इथे बांधायची आणि ई इथे बांधायची आणि हे इथून एंट्रन्स द्यायचं आहे. ठीक आहे, असं त्याचं कन्स्ट्रक्शन असेल. तर याचं काय म्हणणं आहे, या पहिल्या प्रिन्सिपलचं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिले वर्क फ्रॉम वॉल म्हणजे पहिले बाउंड्री तुम्ही मार्क करा आणि मग याचे पार्ट पार्ट तुम्ही करायला शिका. म्हणजे सपोज एकदा बाउंड्री तुम्ही मार्क केली तर या पॉइंटपासून हा पॉइंट हा पॉइंट असेल किती, 1 किलोमीटर अंतरावर. सपोज 1 किलोमीटर अंतरावर ही ए बिल्डिंग आहे, ए बिल्डिंग आहे, ए बिल्डिंग आहे आणि या पॉइंटपासून हा अँगल थीटा आहे. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, लोकेट केला हा पॉइंट. ठीक आहे, नंतर विथ रिस्पेक्ट टू या पॉइंटनीच मी काय केलं, पुन्हा हा दुसरा पॉइंट लोकेट केला, याचा अँगल पुन्हा मी लावला θ1. मग मी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा बाउंड्री लाईन मार्क केली आणि बाउंड्री लाईन वरनं मग मी काय केलं, छोटे छोटे पार्ट डिवाइड केले. म्हणजे कसं असतं, सपोज ही जी बाउंड्री लाईन मी मार्क केली ना, याच्यामध्ये मी काय करतो, मग छोटे छोटे कंपार्टमेंट ड्रॉ करतो. हे असे कंपार्टमेंट. ठीक आहे, हे असे कंपार्टमेंट ड्रॉ केलं की याच्यावरनं आपल्याला कळतं की हा ए बिल्डिंग आहे ना, ती या कंपार्टमेंटमध्ये येते, बी बिल्डिंग इथे, सी इथे, डी इथे, ई येते, एफ इथे. सो मी काय केलं, इथं सगळ्यात पहिल्यांदा आउटर लाईन मार्क केली आणि मग मी पार्टवर गेलो. ठीक आहे, सो बेसिक प्रिन्सिपल ऑफ सर्वे इज वर्क फ्रॉम वॉल टू पार्ट. ठीक आहे, याला पहिलं प्रिन्सिपल म्हणतात. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. दुसरं प्रिन्सिपल काय सांगतं, दुसरं प्रिन्सिपल काय सांगतं, दुसरं प्रिन्सिपल सांगतं लोकेट एनी पॉइंट विथ रिस्पेक्ट टू at least two reference point. ठीक आहे, एखादा पॉइंट जर तुम्हाला डिनोट करायचा असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट 2 रेफरन्स घ्यावे लागतील. म्हणजे सपोज ए बिल्डिंग आहे, या ए बिल्डिंगला तुम्हाला डिनोट करायचं असेल तर या एंट्रन्स गेट पासनं ही ए बिल्डिंग लिनियरली किती लांब आहे, अँग्युलरली किती अँगल किती आहे, हा एक पॉइंट झाला. सेम ए बिल्डिंग या दुसऱ्या बी बिल्डिंग पासनं, इथे बी बिल्डिंग ऑलरेडी कन्स्ट्रक्ट झाली आहे समजा, या दुसऱ्या बी बिल्डिंग पासनं ही ए बिल्डिंग किती लांब आहे आणि याच्यामधला अँगल काय. सपोज कॉन्ट्रॅक्टरने असं सांगितलं असेल की इथून या बिल्डिंग इतक्या किलोमीटरवर, 1 किलोमीटरवर, इथून 2 किलोमीटरवर बी बिल्डिंग असली, बी बिल्डिंगहून ए बिल्डिंग 2 किलोमीटरवर आणि एंट्रन्स पासनं ए बिल्डिंग ही 1 किलोमीटरवर असली पाहिजे, असं जर बिल्डरनी सांगितलं असेल तर ॲट द टाइम ऑफ ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन आपल्याला हा पॉइंट ॲटलिस्ट 2 रेफरन्स पॉइंट घेऊन डिनोट करावा लागतो. एका रेफरन्स पॉइंटवरनं आपण कधीही पुढे जात नाही. सो दुसरं प्रिन्सिपल काय होतं, लोकेट एनी पॉइंट विथ रिस्पेक्ट टू ॲटलिस्ट 2 रेफरन्स पॉइंट. दिस इज द सेकंड प्रिन्सिपल ऑफ सर्वे. सो ही झाली आता प्रिन्सिपल ऑफ सर्वे. आणि सर्वेबद्दल जी काय माहिती मी तुम्हाला द्यायची होती ती दिली. काय काय बघितलं आपण, सर्वे म्हणजे काय, सर्वेचे 2 टाईप बघितले आणि प्रिन्सिपल्स ऑफ सर्वे बघितलं. आता आपल्याला स्टडी करायचे मॅप. काय स्टडी करायचं आपल्याला, मॅप्स अँड देअर युजेस. काय स्टडी करायचे आपल्याला, मॅप्स अँड देअर युजेस. ठीक आहे, चला जाऊयात पुढे आता. मॅप्स हे कोणकोणत्या प्रकारचे असतात.
एक टोपोग्राफिक मॅप, टोपोग्राफिक मॅप. दुसरं लोकेशन मॅप, लोकेशन मॅप. आता मी हे याच्यासाठी ही बुक घेऊन सांगतोय कारण हे मॅपचा रट्टा नाही मारायचा तुम्हाला. हे टोपोग्राफी मॅप, लोकेशन मॅप, तुम्हाला सिरियल कशी मागे पुढे झाली तर चालते ना, युजेस याचे महत्वाचे आहेत. याच्यावर क्वेश्चन येतो त्याच्या युजेस मध्ये. सपोज आता तिसरा जो मोस्ट इम्पॉर्टंट मॅप आहे तो आहे कॅडेस्ट्रल मॅप. याच्यावर क्वेश्चन येतो. असं नाही विचारत कोणते मॅप आहेत, एनलिस्ट 10-6-7 टाइप्स ऑफ मॅप्स अँड एनलिस्ट राईट डाऊन देअर युजेस. आपली ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. त्याच्यामुळे ह्या मॅपचे आपल्याला नावं नाही जरी लक्षात राहिले तर चालतील, पण त्या नावानुसार त्याचा यूज लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, चला. टोपोग्राफिक मॅप, दुसरा आहे लोकेशन मॅप, तिसरा आहे कॅडेस्ट्रल मॅप. कॅडेस्ट्रल मॅप. चला, चौथं फॉरेस्ट मॅप, फॉरेस्ट मॅप. ठीक आहे. पाचवं जिओलॉजिकल मॅप, जिओलॉजिकल मॅप, जिओलॉजिकल मॅप. पुढे एन्व्हायरमेंटल मॅप, एन्व्हायरमेंटल मॅप. ठीक आहे. आणि सातवा पॉइंट आहे बायोजिओग्राफिक मॅप. इम्पॉर्टंट, बायोजिओग्राफिक मॅप, बायोजिओग्राफिक मॅप. ठीक आहे. चला, आपल्याला आता या प्रत्येक मॅपचा यूज बघायचा आहे, काय आहे काय नाही आहे, हा आपल्याला प्रत्येक मॅपचा यूज बघायचा. चला, स्टार्टिंग विथ द व्हेरी फर्स्ट मॅप, दॅट इज टोपोग्राफिक मॅप. याच्या नावातच आहे टोपोग्राफी. टोपोग्राफी म्हणजे काय असतं? शेप. शेप. आपण जर थोडासा सर्वे आपल्याला माहिती असेल किंवा थोडे आपण जरा 4 शब्द कानावर पडलेले असतील तर असं आपण म्हणताना कुणाला तरी ऐकत असतो नेहमी, की सपोज एखादा इंजिनियर असेल, तो काय म्हणतो, हा आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचंय, त्याचा टोपोग्राफिक मॅप आणा. ओके, पण टोपोग्राफिक मॅप असतं काय? टोपोग्राफिक मॅप म्हणजे त्याची टोपोग्राफी आपल्याला इथे सांगितल्या जाते मॅपवरनं. टोपोग्राफी म्हणजे काय? टोपोग्राफी म्हणजे शेप. शेप म्हणजे काय असतं? तिथे कंटूर लाईन्स ड्रॉ केल्या जातात. कंटूर लाईन्स. कंटूर लाईन्स म्हणजे काय असतात? कंटूर लाईन्स म्हणजे द लाईन जॉईनिंग इक्वल इलिव्हेशन पॉइंट्स. सपोज आता मी आहे प्लेन सरफेसवर, या प्लेन सरफेसचे थोडंफार वर खाली असलेले पॉइंट असतीलच ना. म्हणजे कसं सर, प्लेन सरफेसवर कसा थोडंफार वर खाली पॉइंट असतो? जर वर खाली पॉइंट नसता तर तुमच्या घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये साचलेलं पाणी बरोबर मोरीमध्ये गेलं असतं का? नाही. सेम केस इथे आहे. द लाईन जॉईनिंग द पॉइंट्स ऑफ इक्वल इलिव्हेशन. ज्या पॉइंटचे इक्वल इलिव्हेशन आहेत त्या पॉइंटला जोडत जाणे, याला म्हणायचं कंटूर लाईन. आता जर तुम्ही एखादी कंटूर लाईन बघितली की तुम्हाला कळालं पाहिजे, अरे ही कंटूर लाईन एकदम अशी दिसतीये आणि याच्यानंतर एकदमच याला चिटकून दुसरी कंटूर लाईन आली. चिटकून कंटूर लाईन आली याचा अर्थ तो प्लेन सरफेस आहे. आणि जर कंटूर लाईन लांब लांब आल्या ना तर समजून घ्यायचं हिल आहे. ठीक आहे. आणि कंटूर लाईन जवळजवळच आल्या पण त्या कंटूर लाईनचा आकडा हा कमी होत जात असेल तर त्याला म्हणायचं व्हॅली. कसं? डोक्यावरनं चाललं ना? ओके, ठीक आहे. मला सुद्धा सांगता डोक्यावरनच गेलं तर तुम्ही तर लांबचीच गोष्ट आहे. मी काय बोलत होतो सांगतो तुम्हाला. मी पहिली कंटूर लाईन तुम्हाला सांगतो. एवढ्या डीप मध्ये जनरली कोणी सांगत नाही, पण ठीक आहे, आपण बघू. चाललोच आहे तर थोडंसं 1-2-5 मिनिटं एक्स्ट्रा गेले तर चालतील. कंटूर लाईन काय आहे हे बघा. ही एक लाईन आहे, दुसरं ही एक लाईन आहे, तिसरी वेगळ्या पेनाने दाखवतो अजून, ही एक लाईन आहे. ठीक आहे. आता काय असतं हे बघा, मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. मी एक्झॅक्ट आकडे नाही घेऊन सांगत किती इलिव्हेशनचा आहे. सपोज ही लाईन जर 10 मीटर इलिव्हेशनच्या पॉइंटला जोडत असेल, म्हणजे ही लाईन जी आहे ही 10 मीटर इलिव्हेशनचे पॉइंट जोडत असेल आणि ही लाईन 15 मीटर इलिव्हेशनचे पॉइंट जोडत असेल,
ही 20 मीटर इलिव्हेशनचे पॉईंट जोडत असेल. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळतं रे, पहिले या ठिकाणी 10 मीटर होतं, इथे जर मी असं काढलं, हे आहे 10 मीटर, इथे आहे 15 मीटर, इथे आहे 20 मीटर. मग या स्टेजला ही लाईन किती मीटरला जोडत होती? ही लाईन जोडत होती 10 मीटरला. म्हणजे इथे कुठंतरी होतं हे. ही लाईन किती मीटरला जोडतीये? 15 मीटरला. आणि ही लाईन 20 मीटरला. म्हणजे तुम्हाला जस्ट एक कंटूर बघून इथे काय कळालं? अरे इथे तर काय दिसतंय आपल्याला? इथे दिसतंय आपल्याला हिल दिसतंय. काय दिसतंय? हिल. आता उलट बघूयात आपण. जर या लाईन मध्ये सेम जर असंच असेल, या लाईन मध्ये जर असं असेल, इथे 10, इथे 15, इथे 20 असं असेल, म्हणजे व्हॅल्यू आतल्या बाजूला कमी होत गेलेली आहे. व्हॅल्यू आतल्या बाजूला कमी होत गेली तर तिथे काय दिसेल तुम्हाला? बघा बरं आता याच्या उलट मी इथे पुन्हा इलिव्हेशन ड्रॉ करतो. इथे आहे 1, इथे 2, इथे 3. सगळ्यात पहिल्या कंटूरची व्हॅल्यू होती 20, म्हणजे हा पॉइंट कुठेतरी इथे होता. नंतर ती झाली 15, म्हणजे इथे होता. नंतर ती झाली 10, म्हणजे इथे होता. म्हणजे हे काय दिसते रे तुम्हाला? हे काय असेल? हे असेल व्हॅली. म्हणजे कंटूर लाईन वरनं आपल्याला त्या एरियाची टोपोग्राफी आपल्याला भेटते. ठीक आहे. सो कंटूर लाईन वरनं आपण एक्झॅक्ट प्रेडिक्ट करतो, अरे तिथे ग्राउंड सरफेस आहे का? ग्राउंड सरफेस असेल ना, तर हे बघा, हे ग्राउंड सरफेस असेल तर तुम्हाला या लाईन खूप लांब लांब दिसतील. खूप याच्यातलं डिस्टन्स खूप जास्त असेल. याच्यातलं डिस्टन्स खूप जास्त म्हणजे यांना पॉइंटच भेटत नाही हाय किंवा लो गेलेला. असा असेल ना तर तुम्हाला समजून घ्यायचं तो प्लेन एरिया आहे. जरा जास्त डीप गेलो असेल तर सॉरी तर सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा की जर टोपोग्राफिक मॅप असेल तर मॅप मध्ये आपण त्या एरियाची टोपोग्राफी स्टडी करतो. टोपोग्राफी म्हणजे शेप अँड साइज ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया अँड हाऊ टू लोकेट शेप अँड साइज इट इज लोकेटेड विथ रिस्पेक्ट टू द कंटूर लाईन्स. सो दिस इज ऑल अबाउट द टोपोग्राफिक मॅप. चलो आता नेक्स्ट पुढे बोलूयात आपण. पुढचा मॅप कोणता आहे सांगा बरं मला. आता पुढचा मॅप आहे लोकेशन मॅप. लोकेशन मॅप बद्दल जास्त काही सांगायची गरज नाही. लोकेशन मॅप म्हणजे थोडक्यात आपलं GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम मध्ये प्रत्येक जो एरिया असतो ना, प्रत्येक पॉइंट जो आहे अर्थ सरफेसवरचा, त्याला यांनी कोऑर्डिनेट दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? कोऑर्डिनेट. काय दिलेले आहेत? कोऑर्डिनेट. सपोज आता तुम्हाला आपल्या इंडिया असल्यामुळे आपल्याला माहिती नाही या गोष्टी, पण अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तर तिथं कसं असं म्हणत नाही, अहो मी या चौकामध्ये आहे, पोलिसांना फोन लावल्यावरची गोष्ट. पोलिसांना फोन लावून असं नाही म्हणत, अहो मी त्या कोणत्या पाषाणच्या चौकामध्ये आहे, या तुम्ही इथंच उभा आहे, मी ते इथं या ठिकाणी या शॉपच्या जवळ माझी कार इथे ऍक्सिडेंट झालेली आहे, पोलिसांना असं सांगतो आपण. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये असं चुकूनही करत नाही. अमेरिकेत एक कॉल करायचा, हॅलो आय एम दिस आणि आय एम हॅव्हिंग जस्ट स्क्रॅच विथ अदर पर्सन, आय जस्ट हॅव अन ॲक्सिडेंट विथ अदर पर्सन. आणि आपण त्याला काय सांगतो? आपण त्याला सांगतो कोऑर्डिनेट. काय सांगतो? कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट काय असतं? म्हणजे त्यांचा एक रेफरन्स पॉइंट असतो, जो कोणता असतो त्याच्या विथ रिस्पेक्ट टू 128 डिग्री, 88 मिनिट आणि 37 सेकंद, हे असं लोकेशन काहीतरी मॅपवर दिसून येतं. म्हणजे ऍक्सिडेंट झालेल्या माणसाने त्या पोलिसाला हे सांगायचं फक्त हे कोऑर्डिनेट. ठीक आहे. आपल्या GPS मॅपमध्ये सुद्धा दिसतं बरं काय, पण आपल्याकडे ही प्रथा अजून आलेली नाही. मी तुम्हाला सांगितलं याच्यासाठी की लोकेशन असं डिफाईन होतं. लोकेशन हे असं डिफाईन होतं की लोकेशन मॅप मध्ये प्रत्येक जो पॉइंट आहे अर्थवरचा त्याला कोऑर्डिनेट दिलेला असतो, त्याला एक लोकेशन दिलेलं असतं, आणि या लोकेशन दिलेल्या मॅपला म्हणायचं लोकेशन मॅप. कळालं ना रे? मी ही जी डेफिनेशन असं जे सांगितलं इतक्या सोप्या पद्धतीने समजून, हे कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार नाही. मला तुमचे कन्सेप्ट क्लिअर करायचे होते, दॅट्स वाय आय हॅव टेकन दिस टाईप ऑफ एक्झाम्पल. कळालं तुम्हाला? लोकेशन शोन विथ रिस्पेक्ट टू कोऑर्डिनेट्स, with respect to a GPS.
देन इट इज कॉल्ड एज अ लोकेशन मॅप. ठीक आहे, चला कॅडेस्ट्रल मॅप. कॅडेस्ट्रल मॅप वर हमखास क्वेश्चन येतो. कॅडेस्ट्रल मॅप इज यूज फॉर फिक्सिंग बाउंड्री लाईन्स. फिक्सिंग बाउंड्री लाईन्स खूप महत्वाचं आहे. बाउंड्री लाईन्स ऑब्लिक प्रॉपर्टी लाईन. प्रॉपर्टी लाईन. कॅडेस्ट्रल मॅप इज यूज फॉर फिक्सिंग द बाउंड्री लाईन ऑर प्रॉपर्टी लाईन. एखाद्या बिल्डिंगच्या बाजूला तुम्ही प्लॉट घेतलाय, त्या प्लॉटची बाउंड्री फिक्स करण्यासाठी तुम्हाला कॅडेस्ट्रल मॅप, जो मला वाटतं महानगरपालिकेकडे असतो, म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे असतो, त्या मॅपच्या सहाय्याने तुमचा एक्झॅक्ट प्लॉटचे पॉइंट्स काय आहेत हे आपल्याला कळतात. सो कॅडेस्ट्रल मॅप इज यूज फॉर फिक्सिंग द बाउंड्री लाईन्स ऑर प्रॉपर्टी लाईन. ठीक आहे. नेक्स्ट, फॉरेस्ट मॅप. फॉरेस्ट मॅप इज, बघा आता मी शब्द काय वापरतो बघा. फॉरेस्ट मॅप इज क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मॅप. ठीक आहे. काय सांगितलं मी, फॉरेस्ट मॅप हा असा मॅप असतो की जो क्वालिटेटिव्ह असतो, जो क्वांटिटेटिव्ह असतो. मिनिंग काय झालं याचा, क्वालिटेटिव्ह म्हणजे फॉरेस्ट मॅपमध्ये तुम्हाला काही क्वालिटी म्हणजे गुण कळतात, आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे तुम्हाला तिथले नंबर्स कळतात. गुण आणि नंबर्स हे वेगवेगळे. एक्झाम्पल सांगू. सपोज मला तर जंगलांची फार माहिती नाही, तुम्हाला पण नसणार 100%. एक्झाम्पल घ्यायला काय हरकत आहे. ठीक आहे ना. सपोज काश्मीर आहे. काश्मीरमध्ये 70% जंगल आहे. ही झाली क्वांटिटी. किती टक्के? ही झाली क्वांटिटी. ठीक आहे. काश्मीरमध्ये 70% जंगल आहे. ठीक आहे, ही झाली क्वांटिटी. आणि त्या जंगलामध्ये 10% सागवान आहे, 20% अजून दुसरं कोणतं तरी झाड आहे, 50% तिथे वडाचे झाड आहेत. एक्झाम्पल द्यायला काय लागतंय, ही झाली क्वालिटी. म्हणजे तिथले गुण, तिथे कोणत्या प्रकारचे झाड आहेत. जसं आता मी एकदा गडचिरोलीला जाण्याचा योग आला माझा, तर तिथे मला असं निलगिरीचे झाडं दिसली. निलगिरी माहिती ना, निलगिरी. ते निलगिरीचे झाडं, तिथं जंगल आहे बरं का. गडचिरोलीला बघा तुम्ही एकदा विजिट करा, तर तिथे अत्यंत घनदाट जंगल आहे. मला आश्चर्य वाटलं की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा एवढं जंगल आहे म्हणून. सो गडचिरोलीला मी एकदा विजिट केली होती, तर तिथे मस्त एकदम जंगल, एकदम घनदाट जंगल होतं, निलगिरीचे झाडं होते सगळे. तर सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा, जर आता मी त्या गडचिरोलीला फॉरेस्ट मॅपवर तयार करण्याचा प्रयत्न केला, फॉरेस्ट मॅपवर गडचिरोलीला दाखवायचा प्रयत्न केला, मी काय दाखवून देईल, कुठे कुठे आहे त्याचं म्हणजे लोकेशन दाखवून देईल. ठीक आहे. नंतर मी काय सांगेल, 50% ट्रीज आर निलगिरी, 20% आर बांबू ट्री, अजून असं जे काय असेल ते मी दाखवून देईल. म्हणजे थोडक्यात फॉरेस्ट मॅप इज व्हॉट, इट इज द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अप्रोच. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द फॉरेस्ट मॅप. नेक्स्ट, जिओलॉजिकल मॅप. जिओलॉजिकल मॅप त्याच्या नावातच आहे. हे काय सांगतं, हे सांगतं जिओलॉजिकल स्ट्रेटा. जिओलॉजिकल स्ट्रेटा. ठीक आहे. जिओलॉजिकल स्ट्रेटा म्हणजे काय, आता सपोज जिओलॉजिकल मॅप मध्ये तुम्ही महाराष्ट्र बघितला, मग महाराष्ट्र कोणत्या तरी वेगळ्या कलरच्या ह्यानी दाखवलेला असेल, वेगळ्या कलरनी महाराष्ट्राचा भाग दाखवलेला असेल. याचा मिनिंग काय, सपोज महाराष्ट्राचा जो भाग आहे तो रेड कलरच्या भागाने दाखवला, मग मी रेड कलर, तिथं जी सूची दिलेली असते ना, त्या सूचीमध्ये बघणार, ते इंडेक्स जी दिलेली असते त्याच्यामध्ये जर मी बघितलं, तर त्याच्यात मला असं दिसतं, हा रेड कलर हा कशासाठी आहे, रेड कलर हा याच्यासाठी आहे, रेड कलर इंडिकेट्स द बसाल्ट रॉक. बरोबर ना. महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम बसाल्ट रॉक आहे. सो मी रेड कलरचं मिनिंग चेक केलं, मला याच्यावरून काय कळालं की महाराष्ट्रात बसाल्ट रॉक मॅक्सिमम आहे. जिथे जिथे रेड दिसलं तिथे तिथे बसाल्ट रॉक, असं त्याचा मिनिंग झाला. सो जिओलॉजिकल मॅप शोज द जिओलॉजिकल स्ट्रेटा ॲज वेल ॲज इट शोज द व्हेरियस क्वालिटीज ऑफ पर्टिक्युलर एरिया. पर्टिक्युलर एरियाचे क्वालिटी सांगू शकतात. म्हणजे सपोज हा XYZ कोणता एरिया आहे, सपोज दिल्लीचा जर कोणता एरिया हा अर्थक्वेक प्रोन झोन आहे, म्हणजे अर्थक्वेक वारंवार येतो, तर तो पण आपण तिथे असं डिनोट करू शकतो की झोन 1 to 5 मधलं सगळ्यात हायर अमाऊंट, म्हणजे सगळ्यात जास्त अमाऊंट जिथे अर्थक्वेक होते तो असतो झोन 5.
तर तिथे झोन 5 मी डिटेक्ट करून डायरेक्ट जिओलॉजिकल मॅपवर दाखवू शकतो, अरे हा एरिया अर्थक्वेक प्रोन झोन आहे, ते सारखा अर्थक्वेक येतात. सो these all type of geological characteristics are shown in the geological map. नेक्स्ट एन्व्हायरमेंटल मॅप. एन्व्हायरमेंटल मॅप मध्ये तुम्हाला स्टडी कशाची आहे, जे आपलं नेहमीच चुकतं त्याची स्टडी आहे. काय चुकतं आपलं नेहमी? वेदर फोरकास्ट चुकतं ना आपलं. सांगू द्या आज आकाशवाणीने की उद्या पाऊस पडणार, तो उद्या चांगलं ऊन पडेल, उद्या चांगलं ऊन पडेल, तर ठीक आहे, ही जी स्टडी आहे ती स्टडी असते एन्व्हायरमेंटल मॅपवरनं. ते आजकाल एक नवीन ऍप आलंय ना, मला नाव नाही लक्षात येते, त्याच्यावर असे ढग दिसतात बघा की आता मान्सून कुठपर्यंत आलाय, तर मान्सून पुढे कुठे कधीपर्यंत कोणत्या एरियात किती तारखेपर्यंत येईल. सो वेदर फोरकास्टचे जे काही मॅप असतील, वेदर फोरकास्ट म्हणा किंवा अजून त्या एरियाचं टेम्परेचर दाखवणारा मॅप म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन दाखवणारा मॅप म्हणा. आता नावातच येणार आहे, मी आता याला किती एक्सप्लेन करू. एन्व्हायरमेंट कोणत्या कोणत्या बाबींवर डिपेंड असतं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, तिथे होणारा पाऊस, तिथे असणारं तापमान, तिथे पाऊस किती दिवसांनी येईल. सो दीज ऑल पॅरामीटर्स रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट हे जे कोणत्या मॅपमध्ये दिलेले असतील त्याला मी म्हणणार एन्व्हायरमेंटल मॅप. सो एन्व्हायरमेंटल मॅप इज, मी एकच डोक्यात ठेवतो, वेदर फोरकास्ट. काय वेदर फोरकास्ट हे जिथे कुठे असेल त्याला डोळे झाकून म्हणायचं एन्व्हायरमेंटल मॅप. आणि हा माझा आवडतीचा टाईप आहे, कारण हा परीक्षेमध्ये जे विचारतात ते मी चांगलं लक्षात ठेवत असतो. बायोजिओग्राफिक मॅप. बायोजिओग्राफिक तोडलं मी. तोडल्यानंतर काय दिसतं, एक बायो एक जिओ. बायो म्हणजे काय असतं, बायो म्हणजे साधारण प्राण्यांशी काहीतरी संबंध येतो. जिओ म्हणजे साधारण दगडांशी, पण दगडावर वर असलेल्या वनस्पतीशी. ठीक आहे, चला आता येऊ मूळ मुद्द्यावर. बायोजिओग्राफिक मॅप मध्ये आपण प्राणी आणि वनस्पती बद्दल ऍडिशनल माहिती जमा करतो. एक्झाम्पल, ताडोबा अभयारण्य. ताडोबा अभयारण्यामध्ये वाघांची संख्या किती, याचा जर कोणता मॅप असेल तर त्याला म्हणायचं बायोजिओग्राफिक मॅप. भारताच्या नकाशामध्ये वाघांची संख्या किती, कोणत्या राज्यात किती वाघ आहेत, कोणत्या फॉरेस्टमध्ये किती वाघ आहेत, हे जर कशात दाखवलेलं असेल त्याला म्हणायचं बायोजिओग्राफिक मॅप. भारतामध्ये सागवानाचे झाडं जनरली कुठे दिसून येतात, तो जर कुठं तुम्हाला दाखवायचा मॅप असेल तर तो असतो बायोजिओग्राफिक मॅप. आता याच्यामध्ये फॉरेस्टमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. फॉरेस्टमध्ये क्वांटिटी सुद्धा असते आणि क्वालिटी पण असते. आता जंगलाची क्वालिटी असते ती, जंगल फॉरेस्ट म्हणजे जंगल. या जंगलामध्ये वनस्पती किती ते आपण दाखवू शकतो, पण इथे तसं नाही. इथे तुम्हाला प्राणी पण दाखवता येतात, इथे तुम्हाला वनस्पती पण दाखवता येतात, ऍडिशनल फीचर्स पण दाखवता येतात. सपोज पांढरा हत्ती पूर्वी असायचा, आता ती जातच पूर्ण संपुष्टात आली आहे. अजूनही दुसऱ्या देशांमध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये पांढरा हत्ती, पांढरा वाघ, पांढरा सिंह असतो का नाही माहित नाही मला, पण या जाती अजूनही दुसऱ्या देशात अस्तित्वात आहेत. पण सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा, आज जर आपल्याला एखाद्या मॅपवर पांढरा हत्ती दाखवायचा असेल भारताच्या मॅपवर, तर तो कुठेच दाखवता येणार नाही, कारण पांढरा हत्ती हा भारतात तरी आज अस्तित्वात नाही, दुसऱ्या देशांमध्ये असू शकतो. ऐकलंय मी, काही लोक करतात रंग देऊन पांढरा, त्याला काही अर्थ नाही. जी जात असते ती अस्तित्वात तर नाही सध्या भारतामध्ये. सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा, बायोजिओग्राफिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग झूलॉजी ॲज वेल ॲज प्लांट, म्हणजे आपल्याला असतं ना ते बॉटनी अँड झूलॉजी, या दोघांची कंबाईन इन्फॉर्मेशन ज्या कोणत्या मॅपमध्ये असते त्याला म्हणायचं बायोजिओग्राफिक मॅप. सो दिस इज ऑल अबाउट द मॅप्स अँड देअर इन्फॉर्मेशन. मस्तपैकी स्क्रीनशॉट मारा. चलो, बोलता बोलता 40 मिनिटं झाले आणि आजचा आपला टायमिंग संपला. ठीक आहे,
चला असंच आपण आपल्या याच्यापुढे कंटिन्यू करत राहू, लेक्चर बघत राहा, अभ्यास खूप करत जा. टेन्शन मला पण आलंय, 1 तारखेला एक्झाम आहे. आपल्या सगळ्यांचा अभ्यास खूप छान झाला पाहिजे. बेस्ट विशेष सगळ्यांना. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. ओके, टाटा, बाय बाय.